हां सर. नमस्कार गुरुजी. नमस्ते. आज आपण इथं या ठिकाणी शिक्षण महर्षी सी ना आलुरे गुरुजी यांचे बालपणीचे एक मित्र आणि त्यांच्याबरोबर दीर्घकाळ त्यांच्या सहवासात राहिलेले सामाजिक, शैक्षणिक आणि संपूर्ण या आयुष्य काळामध्ये ज्यांनी सावलीसारखं आलुरे गुरुजींच्या समवेत राहिलेले श्रीयुत नीलकंठप्पा नरे गुरुजी आज आपल्यासोबत आहेत. तर तेव्हा त्यांनी मिळून शिक्षण घेतलं आणि मिळून काम केलेले आहेत आणि शेवटपर्यंत आलुरे गुरुजींच्या समवेत प्रत्येक कार्यात हे त्यांचे सहकारी राहिलेले आहेत. तर तेव्हा आपण आज नीलकंठप्पा नरे गुरुजी यांच्या तोंडूनच गुरुजींच्या आठवणी ज्या आहेत तर त्या आठवणी आपण नीलकंठप्पा नरे गुरुजी यांच्या तोंडून आपण ऐकूया. गुरुजी, तुमचं आणि गुरुजींचं जे बालपण होतं तर त्या बालपणामध्ये तुम्ही मिळून शिक्षण घेतलात, मिळून प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही एकत्र शिकलात आणि शिकल्यानंतर देखील तुम्ही एकत्र काम केलेलं आहात. तर तेव्हा तुम्हाला गुरुजींच्याबद्दल ज्या काही आठवणी येतात तर त्या सर्व आठवणी आपण शब्दबद्ध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण हे चित्रित करत आहोत. आपण बोलावं. गुरुजी आणि मी पहिली ते मॅट्रिकपर्यंत एकत्र शिकलो. 4थीपर्यंत अणदूरला आणि 5वी ते 7वीपर्यंत नळदूरला दररोज ये जा करत होतो. तरी पण तो शेवटच्या वर्षाला नळदूरला किल्ल्यामध्ये शाळा भरली. तिथून चालत जात होतो आम्ही. अणदूर ते नळदूरच्या किल्ल्यामध्ये शाळेला जात होतो. तिथूनच संपल्यानंतर 7वी पास झाल्यानंतर मग आम्ही दोघंही तुळजापूरला शिकलेलो. 8वी 9वी आणि 10वीपर्यंत तुळजापूरला शिकलो. त्या ठिकाणी ते एकत्र राहिले. 5-6 मित्रमंडळी एकत्र हातानं स्वयंपाक करून बाई लावून राहत होते आणि एक भाड्यानं हंगरगेकर यांच्या घरी भाड्यानं राहत होते. मी पण अंबादासराव शेटे वकील यांच्या घरी राहत होतो आणि अभ्यासाकरता एकत्र राहत होतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं. दररोज ठिकाणी व्यायामाकरता जात होतो, विहिरीवरती पोहण्याकरता जात होतो. अशा पद्धतीनं एकत्रित सगळे मित्रमंडळी सगळे चालत होतो. त्यानंतर मॅट्रिक त्या ठिकाणी बरेच लोकांचं आम्हाला सहकार्य मिळालं आणि आम्ही त्यानंतर मी घरी आलो. गुरुजी पण आले. त्यानंतर गुरुजी हे सोलापूरला शिक्षणाकरता गेले. त्या ठिकाणी 3 वर्ष त्या ठिकाणी एक भाड्यानं घरी राहून त्यांचा डब्बा दररोज जात होता. जेवणाचा डब्बा दररोज अणदूरहून एस टीनं जात होता. आलुरे गुरुजी दररोज एस टी स्टँडवर येऊन आपला डबा दररोज घेऊन जात होते. अशा पद्धतीने त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. परिस्थितीनुसार त्यावेळेस हे होते. BSc झाल्यानंतर मग त्यांना इथं नोकरी मिळाली. तरी त्यांची इच्छा नव्हती नोकरी करण्याची. त्यांना या ठिकाणी थोडं एस टी स्टँडमध्ये काम करत असताना त्याला फार त्रास होत होता. गुरुजी, तुम्ही आणि त्यांनी प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा शिकत होतात प्राथमिक शाळेला देखील तुम्हाला अणदूरवरून नळदूरला जावं लागत होतं. प्राथमिक नाही, 5वी ते 7वी. 5वी ते 7वी. तर त्या काळातल्या काही आठवणी असतील तर त्या आपण, कारण तेव्हा तो काळ होता रजाकारांचा. हां, तर त्या वेळेला देखील तुमच्यावरती काही असे अडचणी आल्या असतील, त्याबद्दल देखील आपण बोला. अडचणी त्या ठिकाणी होत्या. त्यावेळेस रजाकारचा काळ होता. काही मुसलमानचे विद्यार्थी आम्हाला त्रास देत होते. तरी परंतु आम्ही त्या ठिकाणी न जुमानता त्यांच्याशी टक्कर देऊन त्यांच्याशी विरोध करून देखील आम्ही शाळा सोडली नाही. शाळेत जातच होतो. आम्हाला त्रास देत होते. रजाकारचा काळ असता. त्या रजाकारच्या काळामध्ये आम्हाला खूप त्रास झाला. या ॲक्शन झालं त्यावेळेस. ॲक्शन झाल्यानंतर रजाकारच्या या ठिकाणी रजाकाला
ठिकाणी घेऊन झालेलं आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी गावामध्ये प्रवेश केला आपल्या सरकारनं, काँग्रेस सरकारनं त्यावेळेस तिथून, आणि आमच्या गावामध्ये येऊन रजाकारांना तिथून बाहेर लावले आणि आम्ही सगळे रजाकारांच्या घरांना जाऊन दाखवलो आणि 5-6 रजाकारांना ठार केले. विशेषतः एका रजाकाराने आमच्या ते साहेबांना मारून टाकलेलं होतं. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतो. तर त्याच घरी जाऊन आम्ही मुलांच्या वाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दोघांना खतम केलो. पण तो मेला नाही. त्यांच्यावरती तलवारीचे वार केले, आभार केले. पण तो मुसलमान जो होता तो काय म्हणत होता, त्याची बायको म्हणत होती मारू दे. तो काय म्हणाला, महत्त्वाचं वाक्य त्याचं ऐकून आम्हाला फार हे वाटलं की मी आता मेलो तर पुढच्या वर्षी का होईना, पुढच्या जन्मात ह्या हिंदू लोकांचा मी काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तू काही घाबरू नकोस. अशा पद्धतीनं त्याचे ते वाक्य आमच्या कायम मनामध्ये राहिलेलं आहे. इतका आजारी असताना मरत्याच्या शेवटच्या घटकेत देखील तो इतकं बहादुरीनं मी पुढच्या जन्मात देखील हिंदू लोकांचा मी काटा काढल्याशिवाय राहणार नाही असं वाक्य तो बोलत होता. त्यानंतर आम्ही गावामध्ये ठिकठिकाणी घरं दाखविली, दुकानं लुटली त्यांनी आपल्या घरातून. जे इंग्रजांचं सरकार आलेलं होतं त्यांनी बरेच ठिकाणी लुटालुटी केली, दुकानं लुटले, हे केले. अशा पद्धतीने कार्यक्रम बाहेर जाऊन शाळेच्या मैदानामध्ये गावच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी एकत्र राहायला कामं केली. आता या गावातील वीरभद्रय्या स्वामी हे जे स्वातंत्र्य सैनिक होते तर त्यांनी त्यांच्या घरावरती तिरंगा लावला होता आणि तो तिरंगा काढण्यासाठी देखील रजाकारांनी काहीतरी हे केलं, तर त्याच्याबद्दलच्या काही आठवणी असतील तर त्याही तिरंगा ज्यांना त्या ठिकाणी फी त्यांची झाली तर वीरभद्रय्या स्वामीच्या घरावरती तिरंगी ध्वज लावलेला होता. ते लोक सगळे लोक रजाकार लोक येत होते आणि त्या ठिकाणी काढण्याकरता प्रयत्न केले, परंतु आम्ही त्या ठिकाणी काढू दिलेलं नाही. त्या ठिकाणी तसंच ध्वज राहिला. ध्वजावरती त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला परंतु काही झालं नाही. आणि त्या ठिकाणी काही झाडं होते, काही दुकानं होते, ते लुटले त्यांनी, परंतु ध्वज मात्र उतरू दिलं नाही त्यांना. रजाकारचे जे सैन्य होतं ते गावामध्ये फेरी मारली, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतच्या संपूर्ण गावामध्ये फेरी मारली त्यांनी आणि दहशत निर्माण केली. अशा पद्धतीने वीरभद्रय्या स्वामींच्या देखील घरावरती त्यांनी हे केले, ध्वज काढण्याचा प्रयत्न केला पण तो काढू दिला नाहीत त्यांनी. अनेक स्वातंत्र्य सैनिक देखील होते, त्यांनी देखील त्यांना काय हे करू दिलं नाही, भेटू दिले नाही. ठीक आहे. आता तुम्ही 11वीपर्यंत मिळून शिकलात, पुढं ते उच्च शिक्षणासाठी सोलापूरला गेले आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवास कसा झाला? आमचा प्रवास आम्ही आमचे जे हेडमास्टर होते तुळजापूरला, हेडमास्टर विशेष महत्त्वाचे हेडमास्टर होते, ते शिक्षणाधिकारी झाले होते आणि ते शिक्षणाधिकारी अणदूरला शाळेला भेट देण्याकरता आले होते. आल्यानंतर आम्ही त्यांना भेटण्याकरता शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर बोललो आम्ही त्यांच्याशी. त्यांनी बोलले, नीलकंठ तू ये अणदूरला, याला उस्मानला ये, तुला नोकरी देतो म्हणून. मग आम्ही 2 दिवसानंतर उस्मानला गेलो. तर त्या ठिकाणी मला तरी त्यांनी अपॉइंटमेंट दिलीच शिक्षकाची. माझ्याबरोबर जे काही त्यांचे विद्यार्थी होते, माझ्याबरोबर जे शिक्षक होते, कप्पे, मुळे, कुलकर्णी, अशा 3 घोडके, अशा 4 लोकांची देखील अपॉइंटमेंट त्यांनी माझ्या हातामध्ये दिली, ते नसताना देखील. अशा पद्धतीनं मला तर दिले अपॉइंटमेंट सहशिक्षक म्हणून, परंतु इतर 4-4 देखील त्यांनी अपॉइंटमेंट माझ्याजवळ दिली आणि मी येऊन ते कुलकर्णी, घोडके, हजार लोकांना सगळ्या देऊन टाकलो. अशा पद्धतीनं आमच्या हेडमास्टरचं नाव, शिक्षणाधिकाऱ्यांचं नाव आमच्या जीवनामध्ये कायम राहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर. तिथून गुरुजी आणि शिकून त्यांनी नोकरीला गेले आणि गावात
एक मैत्री म्हणून तुमचा जो काही कायमचं नाही कायमचा जो राहिलेला आहे, हा तर गुरुजी इथे हा गावात आल्यानंतर मग तुमच्या कोणत्या विषयावर गप्पा व्हायच्या? हा दोनच्या तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी लागलात, गुरुजी पण शिक्षक म्हणून बाहेर नोकरीला लागले होते, तर त्यांना तिथं- जेव्हा सुट्टीत गावात आल्यानंतर नाही, त्यावेळेला त्यांना तुमच्या आलोरे गुरुजींना या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये ते नानो नोकरी होती, तर तिथून इथं आणण्याकरता काही लोकांचे जे कमिटी शिक्षण कमिटी होती, त्या शिक्षण कमिटीच्या लोकांनी आलोरे गुरुजींना अणुदूरच्या शाळेमध्ये जी स्थापन केलेली होती त्या शाळेमध्ये आणावाची इच्छा होती. पण तो त्यांच्या वडील भावांची इच्छा नव्हती, आणू नका म्हणून सांगत होते. तरी परंतु मी बीड जिल्ह्यामध्ये जाऊन गुरुजींना तिथं राजीनामा द्यायला त्यांना बीड जिल्ह्यातून घेऊन आलो आणि या शाळेमध्ये प्रवेश दिला. त्यावेळेस देशमुख, पाटील, कस्तुरे अशा शिक्षण कमिटीचे लोकांनी त्यांना या ठिकाणी घेऊन शाळेमध्ये प्रवेश दिला. अशा पद्धतीने त्यांचं काम सुरुवात झालं. या शाळेमध्ये अपॉइंटमेंट दिली त्यांना तिथं आणि इथूनच काम त्यांचं सुरुवात झालं. त्यांचे वडील भावांची इच्छा नव्हती, या शाळेमध्ये आणावाची इच्छा नव्हती वडील भावांची, नीलकंठप्पा आलोरे, परंतु मी जाऊन त्यांना घेऊन आलो. काही तिथले प्रमुख माणसं सांगितले, नरे तू जाऊन गुरुजींना घेऊन ये, म्हणून मी बीड जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना घेऊन आलो अणदूरला आणि या शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिला. म्हणजे तिथून मग गुरुजी इथं अणदूरच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून राहिले आणि सिनियरिटी प्रमाणात त्यांना नंतर मुख्याध्यापक म्हणून मग काम मिळालं. त्यांचा दरारा होता, सहकारी होते आणि त्यांनी गरीब घोर अज्ञात लोकांवरती फार प्रेम करत होते, सहकार्य करत होते. त्यांना दातृत्व होतं, देणी देत होते. अन्नदान, धनदान, वस्त्रदान हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. आता परत त्याने हे करते. आता बोला. राजकारणामध्ये त्यांना तिथं संमती दिली आणि त्यांना आमदारकी म्हणून गावच्या लोक जे प्रमुख होते, शिक्षण कमिटीचे लोक, त्यांनी इथलं हे सोडून त्यांना आमदारकीच्या याच्याकरता फॉर्म भरला आणि त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात आलं. काम उत्तम प्रकारे काम केले त्यांनी. अजून काही आठवणी त्यांच्याबरोबर असे काही सांगण्यासारखे? त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांचं लग्न हे अनिष्ट मुहूर्तावरती झालं, म्हणून मी त्यांना सांगितलं की हे मुहूर्त बरोबर नाही. त्यांच्या वडील भावना सांगितलं नीलकंठप्पा आलोऱ्यांना की हे मुहूर्त बरोबर नाही, ह्या मुहूर्तावरती लग्न करू नका. परंतु ते ऐकलं नाहीत. होऊ द्या, का व्हायचं ते होतं. त्यावेळेस आम्ही जेवळीला गेलो लग्नाकरता. त्यांचं लग्न जेवळीला झालं. जेवळीची मुलगी दिली साखरेच्या ह्याच्यातून. तर जात असताना 2 ॲक्सिडेंट झाले, 2 वारले त्यावेळेस त्या लग्नाला जात असताना. एक मुळे आणि गोळी अशा पद्धतीनं करून त्यांना लोकांना तिथून आणले. लग्नही फार याच्या पद्धतीनं झाल्या. त्यांनी हुंडा दिलेले नाहीत. तिथले साखरे त्यांचे जे पाहुणे, जुने पाहुणे होते, त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये लग्न करून टाकले आणि आम्ही त्या ठिकाणाहून परत येताना देखील पाऊस वगैरे पडून त्यामुळं फारच त्रास झाला आहे. त्यावेळेस आम्ही त्यावेळेस लग्नाला जात असताना 101 बैलगाड्यातून घेऊन गेले होते या लग्नाकरता लोकांना. पाहुणे रावळे, मित्रमंडळी, शेजारी या सर्वांना मिळून 101 बैलगाडीतून घेऊन गेले होते. त्यामध्येच ते ॲक्सिडेंट झालेलं होतं. बैलगाडीचा ॲक्सिडेंट? बैलगाडी. अजून काही? शिक्षणामध्ये देखील फार त्रास झालेला आहे. त्यांना स्वतः स्टँडवरती येऊन दूध डबा घेऊन जात होते. त्यांच्या घरच्यांनी देखील खूप कष्ट घेतले. इथून नेऊन ST स्टँडमध्ये डबा देत होते दररोज सकाळी. रामबाबा. हम्म.